आता हे झालं शिक्षणाच्या हा. बाबतीत. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांचं घर कसं असलं पाहिजे, त्यामध्ये काही गोष्टी कशा असल्या पाहिजेत. मला वाटतं स्मिता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळा भाग घ्यायला पाहिजे, कारण ह्याच्यात 10-15 भाग होतील. सुरुवात होईल व्यावसायिकाच्या प्रवृत्तीपासून. आपण बघतो की म्हणजे मी असं काही कुठल्या जाती धर्माला म्हणत नाही, पण काही ठराविक आपल्याला व्यापारात दिसतात, बरोबर आहे. आणि आपण ठराविक लोकांचं असं म्हणतो ही लोक आहे ना कधी व्यापार करू शकत नाही, यांचं ते राखतातच नाही, यांनी काय नोकऱ्याच करा. का बरं असं म्हटलं जातं? कारण म्हणजे तुमच्यात मुळातच ऊर्जा कमी झाली, ती ऊर्जा वाढवली पाहिजे. तुमच्या पत्रिकेत समजा तुम्ही नाही चेक केलं तर असं समजा की ज्या वेळेस अभ्यास करायचा कंटाळा येतोय किंवा शिक्षणाबाबतीत नकारात्मकता वाटते, तेव्हा समजा की तुमच्या पत्रिकेतला बुध हा 100% वीक आहे. त्याशिवाय तसं होऊच शकत नाही. एखादं मूल पहाटे उठून अभ्यासाला बसतो, एखादं मूल उठ म्हटलं तरी उठत नाही, अभ्यास करत नाही. मग बुधाचे जे उपाय असतात, सगळ्यात साधा सोपा उपाय आहे. थोडक्यात काय तर वास्तुशास्त्र म्हणजे काय तर वातावरणामध्ये पंचमहाभूतांचं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण करायचे. मग अभ्यास करा, तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही कामधंदा करा, तुम्ही जे काही कराल त्या ठिकाणी पंचमहाभूतांचं अस्तित्व निर्माण करायचे. म्हणजे एरवी तुला सुद्धा जर असं वाटलं ना की खूप डलनेस आला, तर पूर्वी आपली आई आजी काय करायची, पटकन हातात मीठ घ्यायची, 7 वेळा उतरायची, पाण्यात टाकायची. ठीक आहे, आता आई आजीच राहिली नाही. म्हणजे मी नेहमी म्हणतो की अजून काही दिवसांनी आजोबा ही संकल्पना आपल्याला झू मध्ये नेऊन दाखवायला लागतं आजोबा, कारण एवढे उशिरा लग्न होते तर थोडं विषयांतर होते थोडं, त्याच्यावर आपण एक स्पेशल पॉडकास्ट घेऊ. काय चाललंय, कुठं चाललंय. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चहाची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. व्यवसाय, नोकरी, शिक्षण, करिअर यामध्ये प्रगती होण्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा कुठले मंत्रजाप म्हटले पाहिजे, वास्तूमध्ये काही बदल केले तर त्याचा खरंच उपयोग होऊ शकतो का, या संदर्भातली माहिती आपण आनंद पिंपळकर सर यांच्याकडून घेणार आहोत. ते आज या पॉडकास्टमध्ये सांगणार आहेत काही छोटे छोटे उपाय. आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आमच्या वास्तूमध्ये हे छोटेसे बदल होऊ शकतात का. मला असं वाटतं ह्याची उत्तरं तुम्हाला या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे, तेव्हा हा पॉडकास्ट आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार सर. ओम साईराम. ओम साईराम. खूप मनापासून स्वागत. मी तुम्हाला मागच्या वेळेला आपण गमतीमध्ये म्हणालो होतो की तुम्हाला कॉफीचा कप फक्त ठेवलेला असतो आणि तो देतच नाही. पण मागच्याच आपण किती छान कॉफी होती त्यावेळेस. आणि ते आपलं झालं ना, राशीनुसार माणसांना कोणाला कॉफी आवडते, कोणाला काम आवडत नाही. तर माझी रसमेश आहे, मला काम आवडतं, मला नाही कॉफी आवडत. बरोबर. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपण आता शिक्षण आणि करिअर, म्हणजे शिक्षणाच्या वेळेला आपली करिअरची ती सुरुवात असते, त्यावेळेला अशा काही गोष्टी केल्या की आपल्याला यश मिळू शकतं, म्हणजे वास्तूमध्ये काही बदल केले तर. हे छोटे मोठे बदल मला असं वाटतं की सगळ्यांसाठी उपयोगी. आता बघा, मुळामध्ये वास्तुशास्त्र हे समजून घेतोय आपण, पण त्याच्या आधी ज्योतिषशास्त्र पण समजून घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे तुमच्या एखादं मूल आहे, ते मूल शिकतंय आणि हे शिकत असताना आपण असं बऱ्याचदा अशी तक्रार ऐकतो की त्या मुलाच्या अभ्यासच लक्षात राहत नाही, किंवा तो झोपतो, म्हणजे त्याला अभ्यास पुस्तक उघडलं की झोप येते. तर त्याच्यावरती बाकी असे जनरल उपाय करून खरंच काही चालत नाही. त्याच्या खरं तर पत्रिकेच्या शोधात जाणं गरजेचं आहे. काही मुलं ही मुळताच हुशार असतात, ब्रिलियंट असतात प्रचंड. त्यांनी एकदा वाचलं की ते एक पाठी असतं, त्यांच्याकडे लिखाण क्षमता असते. काही मुलं अशी असतात की त्यांच्याकडे ज्ञान खूप असतं पण लिहिताना कंटाळा असतो, लिहित नाहीत. काही मुलं अभ्यास करताना झोपतात, काही मुलांना शाळेत जायचा कंटाळा असतो. या सगळ्याची उत्तरं पहिली जर शोधली तर ती असतात आपल्या पत्रिकेमध्ये. म्हणजे जर बघितलं तर या 12 राशींच्या 27 नक्षत्रांमध्ये असणाऱ्या मुलांच्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. पण तू जर बघशील तर काही ठराविक जे व्यापार व्यवसाय करणारी जी लोक आहेत त्यांच्या ठराविक राशी असतात. पोलीस खातं, आर्मी, नेव्हीची जर लोक बघशील तर त्याच्यामध्ये ठराविक राशींची भरती खूप जास्ती असते. म्हणजे ते गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात. आता तुझा जो विषय आहे की बाबा ठीक आहे, चला कोणची राशी असू दे, कोणची पत्रिका कसाही असू दे, त्याला काय करायला हवं. मुळामध्ये जर आज तुला असं वाटत असेल की मला थोडी एनर्जी वाटत नाही, तर मग अशा वेळेस आपण एखादं एनर्जी ड्रिंक पितो, किंवा काही लोक सलाईन भरतात, काही लोक व्हिटॅमिन सी, B12, D हे सगळं भरतात स्वतःच्या बॉडीमध्ये आणि ऊर्जा निर्माण होते. म्हणजे तुमच्यात मुळातच ऊर्जा कमी झाली, ती ऊर्जा वाढवली पाहिजे. तुमच्या पत्रिकेत समजा तुम्ही नाही चेक केलं तर असं समजा की ज्या वेळेस अभ्यास करायचा कंटाळा येतोय किंवा शिक्षणाबाबतीत नकारात्मकता वाटते, तेव्हा समजा की तुमच्या पत्रिकेतला बुध हा 100% वीक आहे. त्याशिवाय तसं होऊच शकत नाही. एखादं मूल पहाटे उठून अभ्यासाला बसतो, एखादं मूल उठ म्हटलं तरी उठत नाही, अभ्यास करत नाही. मग बुधाचे जे उपाय असतात, सगळ्यात साधा सोपा उपाय आहे
तो म्हणजे बुधाची जी दिशा मानली गेली आहे ती वास्तूतली ईशान्य दिशा मानली गेली. त्यामुळे जे मूल अभ्यासासाठी बसतं, मग ते मोठं छोटं कोणीच भले 12वीचं असू दे किंवा FYSYचं असू दे, त्यांना अभ्यास करताना शक्यतो उत्तर आणि पूर्वेला तोंड करून बसावं. आता पूर्व दिशा जी आहे ती तर उगमाची दिशा आहे आणि उत्तरेला ध्रुव तारा आहे, दोन्हीकडे ऊर्जा आहे. मग शिक्षणासाठी आढळ होणारी ऊर्जा ही उत्तरेच्या ध्रुव ताऱ्यामध्ये आहे, म्हणून तुम्ही उत्तरेकडे तोंड करून त्यांना बसावं किंवा पूर्वेला तोंड करून बसावं. याबरोबर एक सुंदरसा उपाय तुला सांगतो की ईशान्य कोपऱ्यामध्ये हिरव्या रंगाचं जर प्राबल्य असेल तर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये बदल होतात असं सायन्सने सांगितलंय. आणि आमच्या शास्त्रामध्ये वास्तुशास्त्रात पूर्वी असं सांगायचे की ईशान्येच्या पूर्व भिंतीला त्या बुधाचं प्रतीक म्हणजे बाण, की ज्याला बाण आहे आणि मागं अशी नाही का आपण बाणाची प्रतिकृती असते, तो बाण हिरव्या रंगाचा पांढऱ्या कागदावर काढून पूर्व भिंतीला, उत्तर भिंतीला नाही, कारण उत्तर भिंतीला लावला तर दक्षिणेला तोंड होईल, तो पूर्व भिंतीला लावावा. अभ्यासाच्या टेबलवर ईशान्य बाजूला सरस्वतीचा फोटो लावा. सरस्वतीचा फोटो शक्य नसेल तर सरस्वतीची मूर्ती पण तुम्ही ठेवू शकता. तेही शक्य नसेल तर एखादं काय अशक्य काही नाही मला वाटतं की तुम्ही एखाद्या वहीवरती जरी एखाद्या सरस्वतीचा फोटो असेल तरी तो ठेवावा. आणि अभ्यासाची जी खोली आहे ना ती थोडीशी उजेड असणारी, वातावरण चांगलं असावं. मेन म्हणजे माझं नेहमी असं म्हणणं असतं की जिथं मुलं अभ्यास करतात ना तिथं बेड नसावं, नाही तर मुलांना मग झोपून अभ्यास करायची इच्छा होते. ठीक आहे, आता धकाधकीच्या याच्यात जर शक्य नसेल तर उत्तर पूर्वेकडे तोंड करून केलेला अभ्यास हा चांगला लक्षात राहतो. त्याचबरोबर अंगावरचे कपडे सुद्धा खूप महत्वपूर्ण आहेत. काळे कपडे घालून अभ्यास करत असेल तर ग्राफ्स काही होत नाही असं म्हणतात. पांढऱ्या रंगाचे जर कपडे असतील तर तुमच्यामध्ये ग्रास्पिंग पॉवर वाढते म्हणतात. एरोमा थेरपी म्हणजे वास काय आहेत, जर तुम्हाला उभं घेत असेल, तिथं जर खूप घाण वास येत असेल तर उभं घेत असेल, डिम लाईट्स असतील, झोप येत असेल. थोडक्यात काय तर वास्तुशास्त्र म्हणजे काय तर वातावरणामध्ये पंचमहाभूतांचं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण करायचे. मग अभ्यास करा, तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही कामधंदा करा, तुम्ही जे काही कराल त्या ठिकाणी पंचमहाभूतांचं अस्तित्व निर्माण करायचं. हा पहिला उपाय. दुसरी उपाय, जर मूल मोठं असेल तर पाचू नावाचं एक रत्न असतं जे बुधाकरता वापरलं जातं, किंवा ग्रीन ऑनेक्स आहे किंवा बुधाची बरीचशी उपरत्न आहेत. जर मूल लहान असेल तर तुम्ही ते चांदीच्या पेंडंट मध्ये गळ्यामध्ये घालू शकता, लाल दोऱ्यात घालू शकता, कशातही तुम्ही कोणत्याही धातूत बनवून घालू शकता. मूल मोठं असेल 11वी-12वीच्या पुढचं तर उजव्या हाताच्या करंगळीमध्ये सोन्यामध्ये 2 ते 4 कॅरेट पर्यंतचा पाचू वापरू शकता. बुद्धिवर्धन स्तोत्र आहे, प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे. मागच्या भागात मी तुला एक सांगितलं की जसं विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर ऊर्जा निर्माण होते, तसं प्रज्ञावर्धन स्तोत्र जर म्हटलं तर माणसाच्या मस्तकामधल्या ज्या मेंदूतल्या ज्या पेशी आहेत त्या जागृत होतात. कारण त्या प्रत्येक प्रज्ञावर्धनामध्ये अशी ताकद आहे की तुमचा मेंदूचे जे आपण म्हणतो की जेवढ्या मेंदूला वळया जास्ती असतात तेवढी त्याची स्टोरेजची कॅपॅसिटी जास्ती असते. असंही म्हणतात की मेंदूमध्ये एवढे बारीक बारीक लाईटचे हे आहेत की त्याच्यावर एक बल्ब जळेल. तर ह्या सगळ्यांना ऊर्जा आपल्याच आवाजातल्या स्पंदनातून निर्माण होते, म्हणून प्रज्ञावर्धन स्तोत्र. त्यानंतर संध्याकाळी शुभंकरोती जरूर म्हणावी, श्रीरामाचं नेहमी स्मरण करावं. हे साधे साधे सोपे सोपे उपाय आहेत जो मी बाणाचा तुला सांगितला. यानं अभ्यासामध्ये रुची पण लागते. आणि गंमतशीर उपाय जो आमची पारंपरिक आजी वगैरे सांगायची, अर्थात मी असं म्हणत नाही की हे केल्याने तुम्ही अगदी बोर्डात घ्याल, तर हे असं होत नसतं. शेवटी तुमच्या बुद्धीची पण कॅपॅसिटी असायला पाहिजे. हे सगळे उपाय आहेत. म्हणजे तुम्ही बाहेर फिरता तर पावडर लावताना, पावडर लावल्याने काय मी काय तुझ्या इतका गोरा होणार नाहीये, पण थोडा तरी बरा दिसेल ना. म्हणजे काहीतरी ऊर्जा निर्माण होईल, असं होणार नाही की अजिबातच नाही. म्हणून आंघोळ करताना ज्या माणसाला खूपच विस्मृती होते अशाने आपण आंघोळ करताना जी पहिला मग घेतो किंवा काय जो तांबे आहे तो डाव्या पायाच्या करंगळी शेजारच्या बोटावरती पहिलं एक कंटिन्युअस संततधार धरावी. असं तुम्ही एक 3 मग करायचं. 3 मग करत असताना तुम्ही शांतपणाने ते धार धरायची, मन चित्त सगळं शांत ठेवायचं. यानं असं सातत्यानं केलं तर यानं सुद्धा बुद्धी मध्ये तुमच्या वाढ होते असं म्हटलंय. मी दावा करत नाही, पण मी असंख्य लोकांना, मुलांना हा प्रयोग सांगितलाय. मी स्वतःही तो बऱ्याच वेळा करून पाहिलाय, मला त्याचा अत्यंत चांगला अनुभव आलाय. बऱ्याचदा पालक इतकं प्रेशर टाकतात मुलांना, उठ सूट कर अभ्यास, उठ सूट कर अभ्यास. ते कुठेतरी कमी करायला पाहिजे. मुलांना प्रत्येक गोष्टीला वेळ दिला पाहिजे. नाहीतर मुलांमधली ऊर्जा कमी झाली तर एक सगळ्यात चांगला प्रभावी उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं, आपलं पांढरं मीठ.
म्हणजे एरवी तुला सुद्धा जर असं वाटलं ना की खूप डलनेस आला, तर पूर्वी आपली आई आजी काय करायची, पटकन हातात मीठ घ्यायची, 7 वेळा उतरायची, पाण्यात टाकायची. ठीक आहे, आता आई आजीच राहिली नाही. म्हणजे मी नेहमी म्हणतो की अजून काही दिवसांनी आजोबा ही संकल्पना आपल्याला झू मध्ये नेऊन दाखवायला लागते आजोबा, कारण एवढे उशिरा लग्न होते तर थोडं विषयांतर होते थोडं, त्याच्यावर आपण एक स्पेशल पॉडकास्ट घेऊ. काय चाललंय, कुठे चाललंय. नाही पण ठीक आहे, म्हणजे हे खूप महत्वाचं, करेक्ट आहे बघा ना, आता 40 वर्षी लग्न केलं, हो, तर correct त्या आहे. तो त्याचा मुलगा 40 वर्षी, तर त्याला पोर कधी व्हायचं, आजोबा कधी व्हायचं. आपला विषय हा. नाही नाही, पण तुम्ही आता हे सांगत होता त्यावरून मी एक Continue सांगेन करतो, हा. की तुम्ही जो ऑरा सांगताय हा. आणि तुम्ही मला मागच्या वेळेला जे गिफ्ट दिलं Aura होतं cleansing bar. ऑरा त्यांनी माझ्या म्हणजे इतका फरक पडलाय मला. 100%. ऑरावरून विषय निघाला म्हणून सांगते, तुमचं जे ऑरा क्लिन्झिंग बाथ हो. ते जे साबण आहेत बरोबर ते आहे. मला मागच्याला तुम्ही गिफ्ट दिले होते बरोबर, बरोबर. आणि ते इतके मला उपयोगी ठरले, कारण खूप. त्याच्यामध्ये इतकी सविस्तर छान माहिती आहे हो. की कुठला मंत्र म्हणायचा, बरोबर. आंघोळीला सुरुवात कशी करायची खरंय. आणि मग शेवट कसा करायचा इथपासून. बरोबर. तर मी माझ्या बाथरूम मध्ये ते असं चिटकवून ठेवलेलं शास्त्र आहे, शुद्ध आंघोळीची पद्धत. शास्त्र. हा. आणि त्यांनी मला फरक पडला. म्हणजे ऑरा क्लिन्झिंग साठी जे आपण फक्त मीठ टाकतो किंवा हे करतो, हो. तर मी आता हे अशा पद्धतीनं सुरू केलंय. हा जो आपण जो पंचशुद्धी नावाचा जो ऑरा क्लिन्झिंग बार काढलाय ना, हा, तर हा हँडमेड आहे. बरं. म्हणजे जसं आपण म्हणतो की आंघोळीच्या पाण्यात गोमूत्र टाका हा, हा. किंवा मीठ टाका, तर हा. त्याच्या साबणांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हम्म, अशी 5 तत्व त्याच्यात निर्माण केली. हम्म, आणि त्या साबणांमध्ये त्या वस्तू टाकलेल्या आहेत हम्म, की ज्यांचा आपला संबंध येत नाही. हम्म, म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण म्हणतो ना पिंडीचे ब्रह्मांडी, हम्म, भगवंताला हिंदी म्हणजे परमेश्वराला हिंदीत काय म्हणतो आपण, भगवान. हम्म, भगवान म्हणतो ना, हम्म, भ ग व आन. भ म्हणजे काय, भूमी. हम्म, भ ग हम्म, व म्हणजे वायू. हम्म, अ म्हणजे अग्नी. हम्म. न म्हणजे नीर. म्हणजे आपण याची जर नीट फोड केली तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. भ ग गगन. गगन. तर ह्या भग व अन म्हणजेच भगवान, यात भग व अन पंचतत्व. हम्म, त्यातली तत्व पूर्वी म्हणायचे ना की जमिनी सारवलेली असावी, हम्म, म्हणजे भूमितत्व. आता नाहीये. हम्म, त्याच्यानंतर आकाश तत्व घरामध्ये आलं पाहिजे, फ्लॅटमध्ये आता येत नाही. हा, वायू तत्व, हवा व्हेंटिलेशन पाहिजे, ते नाहीये. हम्म, नीर जल तत्व, म्हणजे पाऊस पडला त्या मातीत पडला, मातीतनं त्या शेणाने सारवलेल्या गोष्टीत पडला, तिथून मातीतनं एक वास निर्माण झाला, हा, तो वास ट्रिगर करतो डोक्याला. करेक्ट. म्हणजे हे वास्तुशास्त्र आणि मागचा काळ. भगवान, वास्तुशास्त्र, पंचमहाभूत आता गेली सगळी, पण तो आहे ना अजून. त्या 5 तत्वांना आपल्या शरीरामध्ये असं तर तुम्ही नाही टाकू शकत, म्हणून ही साबण निर्माण केली. बरोबर. म्हणजे पृथ्वी तत्वाच्या साबणामध्ये तुला ती मातीच सापडणार, त्याच्यात थोडंसं शेण टाकलेलं आहे, त्याच्यात थोडं गोमूत्र टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्या साबणांचं जेव्हा आपण निर्मिती केली, एक विशिष्ट त्याचा अभ्यास केला, त्याच्यावरती बराच काळ चालला होता कार्यक्रम. त्याच्यानंतर 5-7 वर्षानंतर आपण याची निर्मिती केली आणि त्याचा अत्यंत चांगला अनुभव सर्वांना. नाही, आणि हे विषयांतर नाहीच आहे डेफिनेटली, कारण शिक्षण, करिअर याच्यामध्ये प्रगती होण्यासाठी तुमचं आभामंडल हे छान असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं हे बेसिक आहे. बरोबर आहे. दिवसाची सुरुवात आपण असं करतो. मला एक पूर्वी सांग की लोखंडाचे तवे असायचे, त्याच्यावरती ती बाई पाणी टाकायची त्या ह्याच्यावरती, त्याच्यानंतर त्या भाकरीवरती पाणी टाकायची. ती जेव्हा टाकायची त्या लोखंडाच्या तव्यावरनं पाणी टाकल्यानंतर ते लोह तत्व त्या भाकरीला चिकटायचं, शरीरात जायचं, वेगळं हिमोग्लोबिनची गोळी घ्यायची गरज नव्हती पूर्वी. तर हे सगळंच कुठेतरी संपलंय. आणि म्हणून मग आपण एक्स्ट्रा घेतो, B12 घेतो, D3 घेतो. तर या साबणाच्या माध्यमातून किंवा या माध्यमातून आपण हे सांगतो लोकांना की निसर्गाशी तादात्म्य करणं गरजेचं. करेक्ट. आता हे झालं शिक्षणाच्या बाबतीत. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांचं घर कसं असलं पाहिजे, त्यामध्ये काही गोष्टी कशा असल्या पाहिजेत? खरं ना, मला वाटतं स्मिता, ह्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळा भाग घ्यायला पाहिजे, कारण ह्याच्यात 10-15 भाग होतील. सुरुवात होईल व्यावसायिकाच्या प्रवृत्तीपासून. आपण बघतो की, म्हणजे मी असं काही कुठल्या जाती धर्माला म्हणत नाही, पण काही ठराविक लोकच आपल्याला व्यापारात दिसतात, बरोबर आहे. आणि आपण ठराविक लोकांचं असं म्हणतो, ही लोक आहे ना कधी व्यापार करू शकत नाही, यांचं ते राखतातच नाही, यांनी काय नोकऱ्याच करा.
का बरं असं म्हटलं जातं? कारण आमच्या आनंदी वास्तूचं एक वाक्य आहे, युअर नेचर इज युअर फ्युचर. तुमचं नेचरच तुमचं भविष्य घडवतं. बरोबर. तो व्यापारी एखादा असतो, तो सकाळी पहाटे 4ला उठतो, तो रात्री 12-1ला दुकान बंद करतो, तो जेवण विसरतो, वेळ प्रसंगी हातातला घास ठेवतो, तो कस्टमर बघतो, रात्रंदिवस नुसतं पैसे नाही, तो कष्ट करत राहतो, तो व्यवसाय करतो आणि त्याला पैसे मिळतात. आपण बघतो की काही जातीतली मंडळी हे सगळं कंटाळा असतो या सगळ्या गोष्टी करण्याचा, मग ती यशस्वी होत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे व्यावसायिक होत असताना तुमच्याकडे ती चिकाटी, तुमच्याकडे तो जोर असणं गरजेचं आहे आणि ग्राहकांप्रती लगाव, प्रेम असणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देण्याची प्रवृत्ती असली तर तो यशस्वी होता. असा पहिला मुद्दा म्हणजे हा झाला आपला कॉमन सेन्सचा भाग. आता एखादा चहाचं दुकान एखादा टाकतो आणि त्याच्यात माशी पडते, माशी पडल्यानंतर तो जर दुसरा असेल कुठला तरी व्यापारी, तो त्याला म्हणतो माशी पडली, मग तो ते ओरडतो, समजता नाही की तुमको जाओ, लगेच तो बदलून आणून देतो, आतमध्ये जाऊन तो बोटानीच काढत असेल बाहेर, परत गरम करून तो चहा आणतो. पण एखादा दुसरा असेल तो काय म्हणतो, 10 रुपये में क्या हाती पडेगा क्या, 10 रुपयात माशीच पडणार म्हणतो. थोडक्यात काय, हे उर्मटपणा असेल, लोकांप्रतीचं बोलणं असेल, या सगळ्या गोष्टी व्यापारात खूप महत्वाच्या आहेत. तुमच्याकडे हे गुण नाहीत आणि तुम्ही हे उपाय करत बसले, कसं काय होणार सांगा? म्हणजे तुमची क्वालिटी नाही. तुम्ही एक भाजी 500 रुपयाला विकताय आणि 4 चमचे त्याच्यात भाजी आहे, भांडं एवढं मोठं आहे, कसं तुमच्याकडे कोण परत जेवायला तुमच्या हॉटेलचा? थोडक्यात क्वालिटी, क्वांटिटी, प्रवृत्ती, तुमचा स्वभाव, तुमची रास, मग तुमचा अँबियन्स, या सगळ्या गोष्टी आहेत. मी अशा कित्येक गोष्टी पाहिल्यात की अगदी झोपडी वजा याच्यामध्ये तुफान हॉटेल चालली. का? त्याची क्वालिटी आहे, त्याची क्वांटिटी आहे, त्याचा मालकाचा आर्जव आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी मग उपाय काम करतात. नाहीतर तिथं तुमची नीतिमत्ता खराब आहे आणि तुम्ही लागले उपाय करायला तर कसं होईल? तर याच्यावरती खूप चांगला उपाय असा आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या व्यावसायिक वास्तूमध्ये फ्लाइंग हॉर्स, ज्या घोड्याला पंख आहे, असा घोडा तुम्ही कुठेही उत्तरेकडे तोंड करून पाय वर केलेल्या स्थितीत ठेवायचे. त्याचे पुढचे पाय वर असतात, मागं पाय 2 जमिनीवर असतात, त्याचं शेपूट आणि त्याला पंख आहे. अशा पद्धतीने तो फ्लाइंग हॉर्स तुम्ही ठेवा. घरातल्या पूजेमध्ये तुम्ही मेरू श्रीयंत्र जरूर ठेवा. मेरू श्रीयंत्र. श्रीयंत्र, आता बरेच लोक म्हणतात की श्रीयंत्र पूजेत ठेव, असं नाहीये. श्रीयंत्र ही सर्वात सद्भक्ती आणि वळी भक्ती आहे. आणि श्रीयंत्र म्हणजे ही एक प्रतिकृती आहे त्या असमंतातल्या एका ऊर्जेला कनेक्ट व्हायची. जशी कुलूप आहे आणि त्याला चावी आहे, त्या चावीचे जे काटे आहेत ते कसेही नसतात, ते त्याच कुलपाला लागू होतात. तसं श्रीयंत्र, जे याला कनकधारा यंत्र म्हणा, कोणी लक्ष्मी यंत्र म्हणा, तुम्ही काही म्हणा, माझं काय म्हणणं आहे की ते कुठं ना कुठेतरी विश्वातल्या त्या एनर्जीला प्रॉपर कनेक्ट होतं. मग ती ऊर्जा कुठली? अष्टलक्ष्मीची ऊर्जा. कुठली? धन ऊर्जा, संतान ऊर्जा, आरोग्य ऊर्जा. अष्टलक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे काय मला सांग? लक्ष्मी म्हणजे फक्त आपल्याकडे तीच गोंधळ आहे. लक्ष्मी म्हटलं की आपल्याला नोटा दिसतात, पैसे दिसतात, तसं नाहीये. शरीर धन सर्वात मोठं धन आहे. मला सांगा, तुम्ही एखाद्या माणसाला पॅरालाइज झाले आणि त्याला 10 कोटी दिले आणि त्याला काहीच कळत नाही, काय त्या 10 कोटीचा उपयोग आहे का? तो म्हणेल हे सगळं बाजूला ठेव, मला बरं करा. म्हणजे शरीर धन हे महत्वाचे. एखाद्याला सगळे पोरं बाळच नाहीयेत, तो म्हणेल हे सगळं बाजूला ठेवा, मला म्हणजे हे ज्या 8 प्रकारच्या लक्ष्म्या सांगितल्या आहेत त्या तुमच्या जीवनात आल्या पाहिजेत. आणि त्या आणून देण्याचं सामर्थ्य कुठल्या यंत्रात आहे? तर ते श्रीयंत्रात आहे. मी सांगत नाही, हे वेदात सांगितलं. त्यामुळं त्या श्रीयंत्राचे मी असंख्य उपाय बऱ्याच मंडळीनं, माझेही दरवर्षी यज्ञ असतात श्रीयंत्राचे, हजारो लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. कुठेही आवडंबर बिवडंबर बाबागिरी असतं काही नसतं. प्रत्येकाने यायचं, आम्ही आपली शास्त्रशुद्ध पद्धतीने ब्राह्मणद्वारा त्याची पूजा करतो. हजारो लोकांना त्याचे चांगले अनुभव आहेत. आता ते श्रीयंत्र पण ठेवण्याची पद्धत, तू जर ते श्रीयंत्र बघशील तर त्याच्यावरती पहिलं तुला एक टोक दिसतं. ते टोक म्हणजे काय? तर शिव आहे, शिव. त्याच्या खाली त्रिकोण दिसतो, ती काय? तर शक्ती आहे. शिव आणि शक्ती, आणि शिवशक्ती एकत्र आली तर खालचं सगळं तयार होतं. मग शिव कोण? तर घरातला पुरुष. शक्ती कोण? तर घरातली स्त्री. याचा अलाइनमेंट म्हणजे श्रीयंत्र. मग खाली त्याच्यामध्ये ते 16 पाकळ्या आहेत, काही त्रिकोण आहेत, मग ते वशीकरणाचं त्याच्यात यंत्र आहे. आता हे वशीकरण वगैरे सगळं फालतूगिरी, तसलं वशीकरण नाही. वश म्हणजे काय? तर चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होणं, याला वशीकरण म्हणतात. आपल्याकडे म्हणजे ते बंगाली बाबा असतात ना, वशीकरण, इसको खिलाव वश करो, असलं काही नाही. वशीकरण म्हणजे, वश करणे म्हणजे निसर्गातल्या सकारात्मक ऊर्जांना आपल्यामध्ये वशीभूत करणे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि श्रीयंत्र अत्यंत प्रभावी आहे. व्यावसायिकांनीच नाही, नोकरदाराने सुद्धा आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये श्रीयंत्र ठेवा. व्यावसायिकांनी उडता घोडा हा जरूर लावा, उत्तरेला तोंड करून. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजाला, जो साधा आपला नोकरदार माणूस, त्यानं त्याच्या घराला
उंबरा जरूर लावा, हम्म. कारण लक्ष्मी स्थिर होण्यासाठी घरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजारपण येऊ नये, हम्म. घरामध्ये नजर लागू नये यासाठी उंबऱ्याखाली चांदीची पट्टी 5 तोळे असावी. रुद्राक्षाच्या माळेचं तोरण जरूर असावं, हम्म. कारण वास्तू पुरुष जो आहे हा शंकराचा लेकरू आहे, शंकराचा पुत्र आहे. हा. त्यामुळे जर त्यावरती तुम्ही रुद्राक्षाचं तोरण लावलं तर मुख्य दरवाजावरती शिवाचं अस्तित्व निर्माण होतं. हम्म. हम्म. तुमच्या घराचे जे दरवाजे आहेत, मग तुम्ही व्यावसायिक असा नोकरदार असा घराला सुगंधाचा स्प्रे करत जा. हा. माझे 3 स्प्रे आहेत, एक जागृती आहे, ऐश्वर्य हो, म्हणून आहे, हो, हो. आणि कामाक्षय स्प्रे खूप पॉवरफुल आहे. ऍक्च्युली ते माझ्याकडे आहेत, मी अजून हो. उघडलं नाही ते. हे सुद्धा आहे ना थेरपीज आहेत, लक्षात घे. करेक्ट. आपल्याकडे देवात तू बघ, आता कडक उन्हाळा आहे, तुला मी इथे ना मुठभर मोगरा आणून ठेवतो, 10 मिनिटात तू रिचार्ज होणार आहे. हो. म्हणजे तुझे ब्रेन काय ऍक्टिव्ह होतं मला माहित नाही, म्हणजे नुसता मी वासाचा विचार केला तरी माझ्या अंगावर काटा आला, कारण मोगरा मग तो उन्हाळ्यातच काय येतो. तुम्ही नीट विचार करा, उन्हाळ्यातच अशी फळं काय येतात की ज्याच्यात खूप पाणी आहे. बरोबर. थंडीत अशी फळं काय येतात की जी हाडकी आहे, ज्याच्यात पाणी नाही. निसर्गानं केलेलं गणित आहे. होय, तुम्ही बघा उन्हाळ्यातच येतो ना टरबूज, कलिंगड, म्हणजे जेव्हा पाणी सगळीकडचं संपतं तेव्हा तुम्हाला परमेश्वर बरोबर ऊन देतो. याच्याकडे कुठं आपण बघतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या निसर्गाच्या समतोलाचं, वास्तूच्या समतोलाचं आणि आपल्यात ऊर्जा निर्माण करणार आहे. म्हणजे ही गोष्ट केली की आपल्याला आनंद वाटतो. जसं मी तुला मोगऱ्याचं उदाहरण दिलं, तसं तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, रत्नशास्त्र, ॲरोमाथेरपी, कलर थेरपी, उपाय, या गोष्टी काय करतात तर तुम्हाला त्या म्हणजे तुम्हाला जर्क देतात. जर्क दिला की तुम्हाला काम करण्याची इच्छा होते. चमत्कार काय होत नाही, मग तुम्हाला झोपून राहायची इच्छा होत नाही, मग तुम्ही बरोबर कामाला जाता, काम केलं की तुम्हाला पैसे मिळतात. आली लक्ष्मी. तुम्ही फिरायला लागले की तुमचं शरीर चांगलं राहतं. म्हणजे हे सगळं हे गणित. नाही तर इकडे दिवस रात्र चालू आहे श्रीयंत्रावर अभिषेकन, कामाला जात नाही बाबा. कसलं कशी लक्ष्मी. बरोबर, तुमचं कर्मही तेवढंच महत्त्वाचं. कर्म आणि सर्वात महत्वाचं जगात सगळ्यात आहे तो कर्म विपाक सिद्धांत. तुम्ही जे पेरता ते उगवतं. आता नोकरीमध्ये अपग्रेडेशन होण्यासाठी किंवा आपल्याला आणखीन प्रगती व्हावी असं वाटत असतं, कारण तिथे खरं सांगायला गेलं तर ते आपल्या हातात नाहीये, ते खरंच ग्रहमान फार महत्वाचं ठरतात, राजकारण खूप असतं. अशा वेळेला काय उपाय किंवा काय मंत्र जाप केले तर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की ज्या वेळेस तुम्हाला, मी नेहमी माझं एकच गणित असतं की तुमची पत्रिका सगळ्यात पहिल्यांदा पाहून घ्या, आणि कुठला ग्रह वीक आहे तुमच्या कामाधंद्यासाठी ज्याचा तुम्हाला त्रास होतोय अशी गोष्ट तुमच्या हातामध्ये परिधान करणं, म्हणजे ती ऊर्जा तुमच्यात निर्माण करणं. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस तुम्ही कामाला बाहेर जाता आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आता खूपच ताणतणाव होत आहेत, तर अशा वेळेस साधारणपणे मुठभर गहू असतात ना, ते आपल्या खिशात घ्यावेत किंवा स्त्रीने आपल्या पर्समध्ये घ्यावेत, आणि जाताना 2-2 टाकत, म्हणजे रस्त्यावरती टाकत आपण आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचतो. मी पुन्हा सांगतो, हा पारंपरिक उपाय आहे. याला कुठलाही सायन्सचा आधार जरी नसला तरी पूर्वापार जे लोक सांगतात ते मी तुम्हाला सांगतो, माझ्या मनाचं काही नाही. दुसरी गोष्ट, हे केलेली फरक पडतो असा माझा दावा नाही. पण काय, मुठभर गहू तर जाणार आहेत, जाऊ द्यात. बरं, ते पडले तरी काय होईल, किड्यामुंगीच खातील ना. तर कदाचित तोही हेतू शास्त्रकारांचा असेल, तर यानं कामावरचे स्ट्रेस कमी होतात. हा एक मुद्दा. दुसरा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही गोड शिरा असतो ना आपला, केळ घातलेला गोड शिरा, हा देवांना दाखवायचा घरामध्ये. हा देवांना दाखवायचा. पर्टिक्युलर आपण कृष्णाला दाखवतो, त्याच्यावर तुळशी पत्र ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सातत्यानं म्हणायचा. हा आकर्षणासाठी खूप चांगला आहे. आकृष्ट, कृष्णाराम, कृष्ण म्हणजे आकर्षण. कृष्णाच्या नावातच आकृष्टता आहे. त्यामुळे पहा, जो माणूस कृष्ण भक्ती करतो तो त्यात विभून जातो. तू रोजचा शिरा कर आणि कृष्णाला शिरा नैवेद्य दाखवून तो का, तुला तो वेगळा लागेल. तर त्याच्यामध्ये ते आकृष्टता शक्ती येते, आणि मग तो घेऊन तुम्ही तिकडे वाटा तुमच्या कामाच्या ठिकाणी. म्हणजे त्या काय पाप थोडी आहे, आपण देवाची पूजा करतो आणि तो देवाचा प्रसाद, केळ घातलेला सुंदर प्रसाद जेव्हा द्याल तर त्या प्रसादातनं सुद्धा तुम्ही मॅनिफेस्ट करता. आणि पॉझिटिव्हिटी म्हणून पूर्वी पहा की माझी आजी वगैरे कोणी असं मला पांढरा पदार्थ खाऊ दिला ना तर ती खाऊ नाही द्यायची, म्हणजे पेढा पांढरा, कारण पांढऱ्या गोष्टीतनं ते म्हणायचे की तंत्राची हे बाधा होते. म्हणजे त्याच्यावर मॅनिफेस्ट केलं असेल, त्याच्यावर काही बोललं असेल तर ते शरीरामध्ये धारण केलं तर तुमच्यामध्ये ती ऊर्जा नकारात्मक पसरत. आता जुन्या लोकांचा समज आहे, आता काय आपण ते किती पाळायचं हा नाही. म्हणजे थोडक्यात तंत्र मंत्र, जादू टोणा हे जे प्रकार पूर्वी केले जायचे ते या मिठाईच्या पदार्थातनं, मांसातनं, मांसाहार जे लोक करतात, सोयाबीन सारख्या गोष्टीतनं, अशा गोष्टीतनं हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. परंतु जर तुम्हाला चांगलं करायचंय तर ईश्वरी प्रसादाचा नैवेद्य ईश्वराला दाखवून माझ्या घरातल्या, कामातल्या, नोकरीतल्या अडचणी दूर व्हाव्यात असं जरी त्याला प्रार्थना केली आणि तो प्रसाद वाटला तरी त्याचा खूप चांगला अनुभव, पौर्णिमेला हे केलं तर त्याचा चांगला अनुभव येईल.
खूप सारे आहेत की तुम्ही रोज अंगाला काय स्प्रे मारता याच्यावर तुम्ही तुमच्या राशीनुसार स्प्रे मारू शकता. यासाठी माझी खूप सारे पुस्तकं मी लिहिलेली त्याच्यावरती. तुम्ही चांगल्या रंगाचे कपडे घालू शकता. तू बघ, एखादी साडी तू घालशील ना, ती भले ती 1000 रुपयाची असेल आणि एखादी साडी तुझी 50,000ची असेल, तर तुला एक जाणवेल की 50,000ची साडी घालून पण तुला फ्रेश नाही वाटत किंवा तुझ्याकडे कोणी वळून बघत नाही. पण तू 500ची साडी घातल्यानंतर मात्र लोक बघतात तुझ्याकडं किंवा तुलाच खूप छान वाटतं. आधी किंमत 500च आहे. का बरं असं होतं? कारण त्याचा ऑरा तयार होतो, रंग. त्यामुळे कोणते कपडे तुम्ही घालता ते पण आहे. आता काही ठिकाणी त्या नोकरीवरचे कपडेच ठीक म्हणजे ठराविक असतात. काही निळा शर्ट असेल, काळी पॅन्ट, त्याला आपण काही करू शकत नाही. पण मग अशा वेळेस आपण एखादा रुमाल ठेवू शकतो. तुम्ही जेवढं पैशाच्या मागे पळता ना, तेवढा पैसा पुढे पळतो. म्हणून तू बघ, एखादा माणूस जर आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत आला ना, तो त्याला आस लावतो. म्हणजे एखाद्याला पैसे मिळत नाही, तो पैशाला आस लावतो. नोकरी मिळत नाही, तो नोकरीला आस. त्याच्याकडे डोळे लावून बसू नका. तुम्ही काय करा, तुम्ही तुमची कामं करा आणि सोडून द्या, तो आपोआप तुमच्या मागे येतो. असा अनुभव आहे. आणि हेच रोजचं नामस्मरण, श्रीयंत्राची पूजा, राशीनुसार तुमचं रत्न आणि सकारात्मक प्रवृत्ती, या गोष्टी तुम्हाला यशस्वी करतात. पूर्ण एपिसोडभर खरं तर तुम्ही इतके छान उपाय सांगितलेले आहेत आणि वास्तू विषयक सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण तरी जाताना गोल्डन टिप मी विचारणार आहे. पुन्हा बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे कर भला तो हो भला. एक अशी पुराणामध्ये कथा आहे की राजाने दुष्काळ पडला आणि त्याच्यावरती एका संतांनी त्याला सांगितलं की तो जो शिवाचा गाभारा आहे तो दुधाने भरा, त्यानंतर तुमचं दुष्काळ संपेल. सगळे लोक आले, मोठमोठे दुधाने पार टँकर, थोडक्यात ते मोठमोठे कॅन बिन तो काय असेल ते हंडे बिंडे ओतले, पण ते काही गाभाराच भरायला तयार नाही. मग एक म्हातारी होती, ती गरीब होती बिचारी, तिच्याकडे एक गाय होती, ती सुद्धा लंगडी होती, तिला एक मूल होतं लहान, तिच्या काय. मग तिने काय केलं, त्या गाईचं दूध काढलं. दूध काढल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर ते त्या मुलांना पाजलं. मग नंतर स्वतः थोडंसं पिलं. मग ती बाहेर आली, तिथे एक भिकारी होता, त्याला थोडंसं पाजलं. आता तिच्याकडं ते चरबीचं थोडं थोडं होतं, तर तिच्याकडे वाटीभर दूध आलं. मग ती वाटी घेऊन तिने ओतली आणि गाभारा भरला. म्हणजे तुम्ही किती दान करता, कशा पद्धतीने दान करता, तसं रिटर्न येतं. म्हणजे विमानात बसल्यावर सुद्धा पहिल्यांदा ती एअर होस्टेस सांगते की जेव्हा तुम्हाला ऑक्सिजन संपेल तेव्हा पहिलं स्वतःच बघा, स्वतःला लावा, मग दुसऱ्याला तुम्ही ऑक्सिजन लावा. तसं ज्यावेळेस तुम्ही जीवन जगता त्यावेळेस तुम्ही स्वतःच बघताच की, पण त्याचबरोबर तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याचं, तुमच्या बरोबरच्यांचं, गरीबाचं, याच्यासाठी थोडा तरी हिस्सा काढा. मी म्हणत नाही की भरभरून द्या, तुमच्या घासातला घास. दान धर्म हा सर्वात मोठा यशाचा मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये केलेलं दान, भले गुप्त असू द्या किंवा कळून देऊ नका, पण काहीतला काही घासातला घास का होईना, तो अन्नाचा असेल, तो धनाचा असेल, तो काहीतरी असेल, तो कधी कधी मदतीचा असेल. तुम्हाला असं नाही की प्रत्येक वेळेस पैसे द्या, तर ते तुम्ही करा. हीच गोल्डन टिप आहे, जितना दोगे उससे ज्यादा रिटर्न आ जाएगा. वा वा, खूपच छान समजून सांगितलं. आणि तुम्ही म्हणालात तसं अगदी आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये या विषयांवर नंतर बोलूच या. पण पुढच्या एपिसोडचा विषय खूप महत्वाचा आहे बरं का. कोणता बरं? आजकाल मुलं मुली लग्न करायला नको म्हणतात, त्यासाठी काय करायचं? ठीक आहे, त्याला 5-6 एपिसोड लागतील. नाही, पण पुढच्या एपिसोड मध्ये हे थोड्या प्रमाणात का होईना तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला भरपूर माहिती मिळालेली आहे, उपाय मिळालेले आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या फरकात सुद्धा हा बदल जर झाला तर मला असं वाटतं या पॉडकास्टचा आम्हाला निश्चितपणे आनंद होणार आहे की आम्ही हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत आणू शकलो. असेच जर पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचे असतील, बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये.